बोधकथा चंदनाची गोडी। एका सुंदर आणि शांत गावात एक साधा मेहनती शेतकरी राहत होता। त्याचं नाव होतं रामू। रामूच्या घराजवळ एक प्रचंड आणि सुंदर असे चंदनाचे झाड होते। हे झाड इतके उंच आणि मोठे होते की त्याच्या सावलीत बसल्यावर गावातील सर्व लोकांना शांतता मिळायची। त्याचा सुगंध सर्वांच्या मनाला एक अनोखी अशी सुखाची अनुभूती देत असे। झाडाची हसरी आणि वाऱ्याशी खेळणारी पाने आणि त्याच्या मोहक सुगंधामुळे हे झाड सर्व गावकऱ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला होता। रामूच्या मनात एके दिवशी एक विचार आला, हे झाड इतक्या लोकांना आनंद देते, किती लोक इथे आराम करतात आणि किती लोक त्याच्या गंधाने आपल्या जीवनात नवीन भरारी घेतात, पण जर मी या झाडाचे तुकडे काढून विकायला ठेवले तर ते मला भरपूर पैसे मिळवून देईल। अशा विचारात गुंतलेल्या रामूने त्याचा निर्णय पक्का केला आणि दुसऱ्याच दिवशी त्याने एक कुऱ्हाड घेतली आणि तो चंदनाच्या झाडाजवळ गेला। त्याने झाडाची छाटणी करायला सुरुवात केली, परंतु त्या झाडाची एक फांदी तोडताना त्याला एक विचित्र संकोच जाणवला। पण तरीही त्याने स्वतःला समजावलं, काही नाही रामू, हे केवळ एक झाड आहे आणि ते आपल्या सर्वांच्या उपयोगासाठीच आहे, असे म्हणून त्याने स्वतःचे समाधान केले आणि तो आपले काम करू लागला। वर्षभरातच रामूने चंदनाचे झाड तोडून त्याच्या लाकडापासून अनेक वस्तू तयार केल्या आणि त्यांना योग्य किमतीत विकल्या। त्याचे त्याला भरपूर पैसे मिळाले, पण त्याच्या मनात एक अपराधी भावना जाणवत होती। झाडाच्या सुगंधाची, सावलीची आणि शांततेची आठवण त्याला सतत होऊ लागली। एके दिवशी गावातील काही लोक रामूजवळ आले आणि त्याला म्हणाले, रामू भाऊ, ह्या चंदनाच्या झाडाच्या गंधाने आणि त्याच्या थंडगार सावलीने आपल्याला जी मनशांती मिळत होती ती आता कुठेही मिळत नाही। आपल्याला आता हा आनंद घेता येईल असं काहीच उरलेलं नाही। आता मात्र रामूच्या मनात एक खंत निर्माण झाली। त्याला समजलं की त्याने जे केलं ते खूप चुकीचे होते। त्याने आपल्या जीवनात जास्त पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी इतके सुंदर आणि महत्त्वाचे झाड तोडून खूपच मोठी चूक केली आहे। त्याच्या अंतर्मनाला खूप त्रास होऊ लागला। रामूला खूप दुःख वाटू लागले आणि दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व गावकरी लोकांना एकत्र बोलावले आणि त्यांना सांगितले, मित्रांनो, माझ्या हातून एक खूप मोठी चूक झाली आहे। मला वाटले होते की हे चंदनाचे झाड फक्त माझ्या फायद्यासाठी आहे, पण खरे तर त्याचे अस्तित्व आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे होते। माझ्या लालसेपोटी मी एक अतिशय सुंदर गोष्ट नष्ट केली। त्याच दिवशी रामूने एक निर्णय घेतला। त्याने ठरवले की त्या चंदनाच्या झाडाच्या जागेवर एक नवीन झाड लावावे आणि त्यासाठी तो सर्व गावकऱ्यांसोबत कामाला लागला आणि काही दिवसातच त्याच झाडाच्या जागी पुन्हा एक नवीन आणि छोटेसे रोपटे वाढू लागले। ते हळूहळू मोठे होऊ लागले आणि काही दिवसातच त्याच जागी एक सुंदर चंदनाचे झाड उभे राहिले। रामूच्या मनात आता खूप आनंद आणि समाधान होते, कारण त्याला समजले होते, खरे सुख त्याच गोष्टींच्या अस्तित्वात आहे ज्या आपल्या जीवनात शांतता, सुख आणि प्रेम आणतात। यावरून आपल्याला शिकवण मिळते, सतत खूप जास्त मिळवण्यासाठी काहीतरी तोडणं किंवा नष्ट करणं हे आपल्याला जास्त काळ टिकणाऱ्या आनंदात कधीच परावर्तित करत नाही। जीवनातील सुंदरता, सन्मान आणि स्थिरता या गोष्टी काळजीपूर्वक जपून ठेवणे महत्त्वाचे आहे।